केलेल्या प्रत्येक गोष्टीला काही खोलवर उद्देश लपलेला अर्थ असायचा. रावणाला तिच्या वडिलांकडून पराभूत होऊन, रागावून, बावचळून परत जाताना तिने पाहिले होते. रावणाला ते शिवधनुष्य पाहिजे होते, पण जनक राजाने त्याला ते दिले नाही. पण श्रीराम म्हणाले त्याप्रमाणे ही गोष्ट फार पूर्वी घडली होती. त्याच्याकडे आता खूप जास्त शक्ती होत्या. तिला जर त्याला तोंड द्यावे लागले तर तिच्या वडिलांनी एकदा केला होता तसा त्याच्या विरुद्ध ती टिकाव धरू शकेल का? काही वेळाने माता आत कुटीत गेली आणि झोपी गेली. पहाटेच्या थोडे आधी तिला स्वप्न पडले. त्यात जनक बाबा तिच्या समोर उभे होते. ते म्हणाले, तुझ्यामध्ये अंतस्थ शक्ती आणि काय करायला हवे याचे ज्ञान आहे. तुला यश मिळेल. या शब्दांचा विचार करीत ती जागी झाली. पहाटेचे पहिले किरण खिडकीतून आत येऊ लागले तेव्हा तिला जाणवले की तिची कन्या गोदावरी तिला बोलावते आहे. श्रीरामांना जागे करण्याची तिची इच्छा नव्हती. ती नदीच्या किनाऱ्यावर गेली. देवी नदीतून बाहेर आली व तिच्याजवळ बसली. माते, तुला माहित आहे का की तुला त्याला सामोरे जायलाच हवे आणि तू एकटीनेच त्याला तोंड द्यायला हवे. त्याची फसवेगिरी, जखमा आणि वेदना यांच्यात झाकून गेलेले, त्याच्या आत खोलवर दडलेले प्रेम जागृत करू शकणारी तू एकुलती एक आहेस. पण हे तुझ्या संमतीशिवाय होणार नाही. माता कुजबजली, माझी संमती आहे, मी ती देते आहे. संमती त्याला भेटण्याची. होय, मी ते करेन. मातेची मानसिक तीक्ष्णता, आध्यात्मिक कौशल्य, माता शिकलेल्या पवित्र मंत्रांचा वापर करून त्याच्याशी तर्कशुद्ध चर्चा मी करेन. हे सर्वच काही करेन. पण गोदावरी तिला म्हणाली, नाही माते, हे सर्व लागणार नाही. मग काय? तू असुरांच्या राज्याच्या हृदयात प्रवेश करायलाच हवा. तेथे तुझी सर्व कौशल्ये आणि इच्छा शक्तीपणाला लागेल. सर तुम्ही म्यूट झालेले आहात. सर तुम्ही म्यूट झालेले आहात. दुःखाने भारलेली, फक्त याच मार्गाने तू आम्हाला त्याच्या राक्षसी सत्तेपासून मुक्त करू शकतेस. दुःखाने भारलेली ती देवी अत्यंत कठीण पद्धतीने जिची परीक्षा लवकरच घेतली जाणार होती, त्या तिच्या मातेसाठी गोदावरीचे हृदय तुटत असताना वाहत्या लाटांमध्ये ती परत शिरली. भयानक युद्धाची दृश्ये मातेच्या मनात आली आणि श्रीरामसाठी पुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीव तिला झाली. तिची छाती धडधडू लागली व तिच्या गालांवरून अश्रू वाहू लागले. नंतर तिने शांत करणारा श्रीरामांचा तिच्या नावाने हाका मारणारा आवाज ते जवळ येत असताना ऐकला. पटकन तिने आपले अश्रू पुसले. चेहरा शक्यतो अधिक शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. श्रीराम म्हणाले, सीते, तू एकटीने इथे यायला नको होते. निदान आता तरी धोका इतका जवळ असताना. श्रीरामांनी मातेचा हात हातात घेतला आणि विचारले,
तू कशाने एवढी अस्वस्थ झाली आहेस? तरीही मातेने काहीही उत्तर दिले नाही. शेवटी ती घोगऱ्या आवाजात उत्तरली, आपण जर एकमेकांपासून दूर झालो तर तुम्ही भीती वाटून घेऊ नका. माझे काय होईल याची भीती. श्रीरामांचा चेहरा गंभीर झालेला दिसला. सीते, तू स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहेस हे मला माहित आहे. कोणत्याही परिस्थितीत तुला ज्या आध्यात्मिक स्त्रोतांची गरज आहे ते सर्व तुला मिळवता येतात हेही मला माहित आहे. पण मातेने तिची बोटे त्यांच्या तोंडावर ठेवली. त्यांच्या डोळ्यात खोलवर पाहत आता म्हणाली, आपण वेगळे होऊ शकत नाही, कारण आपण आता एक आहोत. हे असेच नाही का? श्रीरामांनी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आणले. त्यांनी तिचा हात घट्ट धरला व त्या दोघांनी त्यांच्या नजरा त्यांची मुलगी गोदावरीकडे वळवल्या. ती आता शांत झाली. तिच्या लाटा नाहीशा झाल्या होत्या. त्यांची एकी पाहून तिला आनंद झाला. त्यांच्या झोपडीकडे परत जाण्यापूर्वी श्रीरामांनी त्यांच्या हातात थोडे पाणी घेतले आणि मातेला म्हणाले, आपण आपल्यात भीतीला शिरू द्यायला नको. तुझी मुलगी गोदावरी हिला माझी साक्षीदार ठेवून मी खात्री देतो की माझ्या जीवनाला मार्गदर्शन करणारा तारा तू आहेस. काहीही घडो, मी नेहमी तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता शोधून काढेन. विश्वातील कोणतीही शक्ती मला तुझ्यापासून दूर ठेवू शकत नाही किंवा ती शक्ती तुझ्यावर विजय मिळवू शकणार नाही. सीते, तुझे प्रेम फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण जगाला आधार देते. असे बोलून श्रीरामांनी त्यांचे डोळे बंद केले. मंत्र फुटफुटला आणि नंतर ते पाणी गोदावरी नदीच्या मोठ्या प्रवाहात शिंपडले. त्यामुळे विश्वाबद्दल मला होणाऱ्या वेदना क्षमतात. तुमच्या डोळ्यात मी पुन्हा स्वतःला खऱ्या रूपात पाहिले. गोदावरी नदीने त्या दोघांनी तिच्यावर शिंपडलेले पाणी तथास्तु म्हणत स्वीकारले. शांतपणे वाहणाऱ्या पाण्याच्या खोलीत ती अदृश्य झाली. इथे आपल्याला श्रीरामांचे आणि मातेंचे एकमेकांवर किती प्रेम होते, विश्वास होता याचा प्रत्यय येतो आणि त्यामध्ये किती शक्ती आहे याचाही प्रत्यय येतो. पूर्वीचे ऋषी मुनी हातात पाणी घेऊन श्रीरामांचे आणि मातेचे एकमेकांवरती किती प्रेम होते, त्यांचा एकमेकांवरती किती विश्वास होता आणि पाण्यामध्ये सुद्धा किती शक्ती आहे हे पण आपल्याला यातनं जाणवतं. गोदावरी नदीने त्या दोघांनी तथास्तु म्हटले. मातेने तिची मान्यता दिली होती आणि त्यामुळे गोष्टी पुढे उलगडू लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी गडद काळ्या रंगाच्या चमकावणाऱ्या ढगांनी त्यांच्या सावलीने संपूर्ण जमीन झाकली. पक्षी खूप घाबरून उडाले. तो काही पावसाचा ऋतू नव्हता. आकाशाकडे पाहत माता म्हणाली, आणखी एक वादळ येत आहे. पण आता काही पावसाळा नाहीये.
या 10 दिवसात तिसऱ्यांदा वादळ आपल्याकडे येत आहे. निसर्ग गोंधळात पडलेला आहे. तिला तिची काळजी दूर करता येणे शक्य झाले नाही. मातेला उभारी देण्यासाठी श्रीरामांनी त्यांच्या परीने सर्व प्रयत्न केले. त्यांना त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जा जाणवत होत्या, त्यामुळे ते स्वतःही त्यांच्या उत्कट मनस्थितीत नव्हते. पण तिचे मनोरंजन करण्यासाठी जे ते करू शकतील ते सर्व त्यांनी केले. एका क्षणी त्यांनी वर पाहिले. एक सोनेरी हरिण काही अंतरावरून त्यांच्याकडे डोकावून पाहत होते. सीते, तिकडे बघ, राम म्हणाले. सोनेरी हरिण, आपण मिथिलेत पाहत असू तसा. कित्येक वर्षापूर्वी मिथिला सोडल्यानंतर तसे हरिण आपण पाहिले नाही. मातेने सगळ्या दिशांकडे पाहत विचारले, कुठे आहे ते? अगदी समोर, त्या पानाच्या फांदीतून डोकावत असलेले ते तू बघू शकत नाही का? माता त्यांना म्हणते, तुम्हाला खात्री आहे का ते हरिण खरे आहे? श्रीराम म्हणाले, बघ ते तिकडे चालले. राम, मला ते दिसत नाही. श्रीराम तिला म्हणाले, मी तुझ्याकरता त्याला पकडतो. पाळीव हरिण असले की तुला खूप आनंद होईल. त्यांनी धनुष्य उचलून त्या हरणामागे जाण्यास सुरुवात केली. तेव्हा सीतेला भीतीची लाट जाणवली. तिने त्यांना बोलवायचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून आवाज बाहेर आला नाही. तिने त्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला, पण तिचे पाय हलतच नव्हते. लक्ष्मण कुटीतून बाहेर आला. तिच्या चेहऱ्यावरील दुःखी भाव पाहून काय वाईट घडले आहे असे त्याने तिला विचारले. तिचा आवाज परत आला होता. तिचे पाय ती आता हलवू शकत होती, पण श्रीराम कोठेच दिसत नव्हते. श्रीराम कुठे गेले आहेत ते तिने लक्ष्मणाला सांगितले. काळजी करू नको, तो लवकर परत येईल. त्याने मातेला सुखावण्याचा प्रयत्न केला. ते परत आले नाही. तेव्हा ती आणखी चिंताग्रस्त झाली. नंतर तिने आणि लक्ष्मणाने ओरडून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकला. जणू काही तो खूप वेदना सहन करत असावा. माता आणि लक्ष्मण दोघेही हादरले, पण मातेने विचार केला की राक्षस त्याच्या आवाजाची नक्कल करत असेल. लक्ष्मणाला कळेना तिथेच थांबावे की श्रीरामांना बघायला जावे. शेवटी मातेने त्याला जाण्यास सांगितले. ना खुशीने तो तिला सोडून गेला. तिने कुठे बाहेर पडू नये अशी त्याने तिच्याकडे याचना केली. तिने विचार केला की एकटे न राहता त्याच्याबरोबर जावे, पण तिचे पाय हलत नव्हते आणि तिचा आवाज बंद झाला होता. ती कुटीत परत आली. उघड्या दारातून तिने त्याला येताना पाहिले. अन्नाची भीक मागणाऱ्या साधूच्या वेशातील तो रावण होता. मातेने आतापर्यंत कोणालाही कधीही अन्न देण्यास नकार दिला नव्हता आणि आता त्याला ती नकार देण्याची शक्यताही नव्हती. याच व्यक्तीने एकेकाळी तिच्या वडिलांचा मोठा अपमान केला होता. तिची मुलगी गोदावरीने पूर्वी सांगितल्याप्रमाणे तिला एकटीलाच त्याला सामोरे जावे लागणार होते. त्या क्षणी मातेला जाणवले की हे सामोरे जाणे संभाषणापेक्षाही जास्त असेल. तिला त्याच्या राक्षसी राज्याच्या अगदी आत प्रवेश करावा लागेल व त्याच्या राक्षसी मनातही प्रवेश करावा लागेल, तरच तिला काही सकारात्मक परिणामांची आशा करता येईल. तिच्या हातात फळांची टोपली घेऊन ती हळूहळू कुटीतून बाहेर पाऊल टाकू लागली. तसे तिला कळले की आपण
तो राहत असलेल्या अंधकारात पाऊल टाकतो आहोत. तिला वाटले ती तयार आहे, पण त्याने जेव्हा तिचे मनगट पकडले तेव्हा ती वेदनेने ओरडली. तिने रामाच्या नावाने हाका मारल्या, पण रावणाच्या स्पर्शाने त्यांच्यामधील जोडणाऱ्या साखळीतील कडी तुटली होती. ती तिच्या प्रिय रामापर्यंत पोहोचू शकत नव्हती. ती आता रावणाच्या वलयात होती, रामाच्या पोहोचे बाहेर. ही अशी गोष्ट होती की ती तिला आधी कळणे शक्य नव्हते. तिला कळले नाही की त्यांच्यातील सोनेरी दोरा ज्याने त्या दोघांना एकत्र बांधले होते आणि जो त्यांच्यात क्षणात देवाणघेवाण करीत असे, तो तुटेल. माता आता तिच्या आवडत्या पती किंवा धीर यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या पलीकडे गेली. कोणत्याही प्राण्यांपासून मदत मिळण्याच्या पलीकडे. सोमाच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहू लागल्यामुळे तिने तिचे कथन बंद केले. तिने क्षमा मागत तिचे डोळे उघडले आणि ते पुसले. रडल्याशिवाय या कथेचा हा भाग मी कधीच सांगू शकत नाही, तिने सांगितले. ज्या त्रासामधून माता गेली तो इतक्या वर्षानंतरही मला टोचत असतो. माझी आई, अनुसूया म्हणते, माझी आई आणि मी, आम्ही दोघी सुद्धा रडत होतो. आम्ही सर्व आमच्या भावनांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या आईने गोष्ट सांगितल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली. सोमा, मला खात्री आहे तुम्हाला थोड्या विश्रांतीची गरज आहे. मला माहित आहे, मला सुद्धा आहे. तू जे आम्हाला सांगितले आहे ते जिरवायला मला वेळ हवा आहे. सोमाने मान हलवली. तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी थांबाल का? मी तुमच्याकरता लगेच करू शकेन. आम्हाला आश्रमात परत जायलाच हवे. ते आमची वाट पाहत असतील. तू आम्हाला येऊ देणार असशील तर उद्या सकाळी आम्ही पुन्हा येऊ. तुम्ही माझ्या पाहुण्या म्हणून आलात तर मला आनंद होईल. कैदेत असताना लंकेत काय घडले ते मी उद्या तुम्हाला सांगेन. मातेच्या त्यागाबद्दल मी तुम्हाला सांगेन. आश्रमातील मुख्य गुरुजी ध्यानात गेले असल्यामुळे माझ्या आईने व मी आमचे जेवण आम्ही घेतले. एकटे आणि शांत शांत जेवण घेतलं होतं. हा. माझ्या आईलाही फारसे बोलावसे वाटले नाही. आम्ही थोडे जेवलो आणि झोपायला गेलो. आदल्या रात्री मला शांत झोप लागली होती, पण आज रात्री मी झोपू शकले नाही. सोमाने तिची कथा सांगितली. त्यातील प्रसंग माझ्या मनासमोर येत होते. जणू काय मी स्वतःच तेथे होते असे मला वाटत होते. देवी सीता, श्रीराम आणि लक्ष्मण माझ्याकरता जिवंत झाले होते. आता मला असे वाटत होते की मी त्यांना व्यक्तिशः ओळखत होतो. ते ज्यातून गेले होते त्याचा अनुभव मला सुद्धा आला होता. रावणाने पकडण्याची दहशत माझ्यात शिरली होती. तिने मला मुळापासून हादरवले होते. त्या भावनेपासून मी स्वतःला मुक्त करू शकले नाही. कुशीवर उठत बसत वळत मधूनच झोप येत आहे असे भासवत मी पहाट होण्याची वाट पाहत होते. सकाळच्या पहिल्या किरणांबरोबर मी उठले आणि जाण्यासाठी तयार झाले. माझ्या आईने माझी स्थिती पाहिली. मी रात्रभर झोपले नाही हे तिच्या लक्षात आले. सकाळचे जेवण न घेताच सोमाकडे जाण्यास ती सहमत झाली. अनुसूया, तू स्वतःला तयार कर. मला खात्री आहे की सोमा आज जे आपल्याला सांगणार आहे
त्याने आपण खूप अस्वस्थ होणार आहोत. लंकेत काय घडले ते आपल्यापैकी कोणीच ऐकलेले नाही. आपल्या महाराणीचा खूप छळ केला गेला आणि श्रीराम व त्यांच्या सैन्याने तिला सोडवून आणले, एवढेच आपण ऐकले आहे. त्यात सांगण्यासारखे खूप आहे व सोमा ते सांगेन. मी शांतपणे उत्तर दिले, माझी लग्नाची भीती हे येथे येण्याचे खरे कारण होते असे मला वाटत नाही. कारण मला तुला सांगायचे होते की तू आणि पिताजी माझ्यासाठी ठरवतील त्या लग्नाला मी तयार आहे. काहीतरी वेगळ्या गोष्टीनेच आपल्याला इथे आणले आहे माते, आणि ते काय आहे हे मला माहित नाही. माझ्या आईने माझे हातात घेतले आणि तिने स्मित हास्य केले. महाराणी सीतेशी तुझा संबंध पुन्हा जोडण्यासाठी मदत व्हावी म्हणून असेल. तुझा जन्म झाल्यापासून तू तिच्यावर प्रेम करते आहेस, पण ती तुला माहित नव्हती. आता सोमामार्फत तुला ती पुन्हा कळून येईल. आता याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की रावण सीतेला का पळवू शकला? तर ते रावणाने सीतेला पळवून नेलं नाही, तर सीता स्वतःहून रावणाकडे त्याच्या लंकेतली आतली माहिती आणि त्याच्या हृदयाचं मनाचं खच्चीकरण करण्यासाठी त्याच्या बरोबर गेली. म्हणजे आपली जी आधीची कल्पना आहे ती किती वेगळी आहे आणि ही किती वेगळी आहे हे आपल्या लक्षात येतं. तर सीतेचा त्याग हा, सकाळी लवकर आम्ही सोमाबरोबर बसलो तेव्हा ती उद्गारली. तिचा आवाज जो पूर्वी इतका मऊ आणि सौम्य होता, तो आता हवेत घुमत होता. त्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. मी तर बसल्या जागी उडालेच. त्याला वाटले त्याने मातेला फसवले आहे, पण तोच फसला. कालच्या दिवसाच्या सोमाचा दुःखाने भरलेला आवाज आता उद्दामपणात बदलला होता. रावणाला माहित नव्हते की मातेचा लंका प्रवेश त्याचा पराभव करण्यासाठी आवश्यक होता. ती नव्हे तर तो सापळ्यात अडकला होता. पुढे काय वाढून ठेवले आहे हे तिला माहित नव्हते, पण पृथ्वीवर ती याच कामासाठी आली आहे हे तिला माहित होते. शक्तींमुळे पृथ्वीचे जीवन तिच्या निश्चित मार्गांवरून घसरवेल यापासून पृथ्वीची सुटका करण्यासाठी माता आली होती. आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी केलेला तिचा लंकेत प्रवेश हा मातेचा महान त्याग होता. अविश्वासाने याचा अर्थ हे तिच्या योजनेप्रमाणे होते. माझी आई पुटपुटली. याबद्दल बोलले जात होते, पण अयोध्येत अफवांकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. सोमा तिच्या जागेवरून थोडी उठली आणि माझ्या आईकडे तिने तिची नजर वळवली. तिच्या चेहऱ्यावरील कोमल व हळुवारपणाच्या आविर्भावाची जागा कणखरतेने घेतली. हळू पण निग्रही स्वरात ती बोलली, मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते अयोध्येतील, कारण त्यांच्या महाराणीला द्याव्या लागलेल्या परीक्षांबद्दल ऐकण्याची त्यांची तयारी अजूनही झालेली नाही. त्यांना फक्त त्यांच्या महाराजांचे धैर्य आणि विजय याबद्दलच ऐकायचे आहे. त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. काळ बदलतो आणि भविष्यात स्त्रियांच्या कर्तृत्वाबद्दल बोलले जाणार नाही. तिच्या पडद्याआड आहेत मी जे पाहिले आहे तसेच मातेनेही. सोमाचा चेहरा परत सौम्य झाला आणि ती पुढे सांगायला लागली.
अयोध्येला परतल्यावर ती लंकेतील तिच्या वास्तव्याबद्दल कधीच बोलली नाही. मला तर शंकाच नाही की श्रीरामांनाही तिने सांगितले नसावे. तिच्या कसोटीच्या काळाबद्दल फक्त एकट्या हनुमानाजवळ ती बोलली. कुळात जन्मलेल्या हनुमानाचे माकडासारखे रूप धारण करून महादेव, राम आणि सीता यांचे कार्य पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी आले होते. माता आणि हनुमान यांच्यात खूप घट्ट बंधन होते. खरोखर अत्यंत मौल्यवान बंधन होते. हनुमान मातेला मुलासारखा होता, एकनिष्ठ प्रेमळ मुलगा. तिला गरज लागेल तर तो विश्वाच्या टोकापर्यंत जायला तयार होता. मातेने तिचे शरीर सोडल्यानंतर त्यानेच मला या सर्व गोष्टी सांगितल्या. माता स्वतःच्या यशाबद्दल क्वचितच बोलत असे. तिने त्याला सांगितले होते की तिला ज्या दिव्यातून जावे लागले ते लोकांना सांगण्याची गरज नाही. ती म्हणाली, ज्यांना ते कळणे आवश्यक आहे त्यांना ते कळेल. हे वर्णन मी तुला आणि तुझ्या मुलीला सांगत आहे. तुम्हाला योग्य वाटेल त्यांना आणि यापूर्वी इथे गोष्टी ऐकण्यासाठी जमलेल्यांना तुम्ही त्या सांगा. मी आजूबाजूला पाहिले त्या छोट्याशा कुटीत संन्याशांचा एक गट होता. सोमामध्ये मी एवढे गढून गेले होते की ते आल्याचे मला कळलेच नाही. हाताची घडी घालून डोळे बंद करून ते शांतपणे बसले होते. एवढे बोलून सोमा परत जमिनीवर बसली. तिचे डोळे बंद होते व ती हळुवारपणे पुढे मागे होत होती. आदल्या दिवशी सांगितलेल्या गोष्टींचा धागा पकडून तिने पुढे सांगायला सुरुवात केली. मातेला ओढत रावणाच्या विमानावर आणल्यावर त्याच्या पकडीतून ती आपली सुटका करून घेऊ शकली. त्याने तिच्यावर हात टाकला. या घटनेचा तिने निर्माण केलेला प्रतिसाद मातेत मी कधीच पाहिला नव्हता. संताप तो तिचा स्वभाव नव्हता, पण राग उसळून आला आणि तिने त्याला फटकारले. तू माझ्यावर हात टाकण्याचे धाडस कसे करू शकतोस? मी तुझ्या राक्षसी घरट्यात जाईन, पण मी माझ्या इच्छेने जाईन, तुझी कैदी म्हणून नव्हे. रावणा, मी कधीही तुझी कैदी असणार नाही. मातेतून निघणाऱ्या ज्वाळा पाहून रावण मागे सरकला. मातेने हनुमानाला सांगितले की तिला काय झाले कळले नाही, पण तो अग्नी जागृत झाला होता. खूप उष्णतेने तिचे संपूर्ण शरीर जळत होते. आदल्या दिवशी बोललेले, तू अशी शांत जी माझे अश्रू थांबवते, जगासाठी मला वाटणाऱ्या वेदना बऱ्या करते. हे शब्द आठवेपर्यंत ती स्वतःला शांत करू शकली नाही. श्रीराम कुटीत परत येतील आणि ती त्यांना दिसणार नाही या विचाराने झालेल्या अतीव दुःखाने ती कोसळली. तिने हनुमानाला सांगितले की आपली शुद्ध हरपू नये म्हणून तिला स्वतःशी झगडावे लागले. तिने सावध राहायला हवे हे तिला माहित होते. नंतर तिने त्यांचा गिधाड असलेला प्रिय मित्र जटायूला त्यांच्या मागे उडताना पाहिले. तिने रामाला मारलेल्या हाका गिधाडे त्या जटायूने ऐकल्या होत्या. विमानात तिला ओढून नेत असल्याचे त्याने पाहिले. त्याने धैर्याने रावणाशी लढण्याचा प्रयत्न केला. रावणाने त्याला जबर जखमी केले. जटायू जमिनीवर पडला. जणू काही तिचाच हात कापला गेला आहे अशा प्रकारच्या वेदनेने माता किंचाळली. नंतर वायुदेवाने तिला घेरले. तिला त्याचे बोलणे ऐकू आले. प्रिये, हे तुझे पहिले नुकसान आहे, पण हे शेवटचे नसणार. तू स्वतःसाठी जे ध्येय ठेवले आहे ते साकार होण्यासाठी असे अनेक बळी द्यावे लागणार आहे. याने तिचा निर्धार पुन्हा पक्का झाला.
लंकेत पोहोचण्यास त्यांना फार वेळ लागला नाही. कैदी म्हणून दाखवायचे होते. त्याने तिची मनगटे साखळीने बांधण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचा प्रतिकार केला. ती म्हणाली की तिने बरोबर येण्याचे मान्य केले नसते तर जगातील कोणत्याच साखळ्या तिला बांधू शकल्या नसत्या. त्यांचे विमान जमिनीवर उतरल्यावर ती विमानातून खाली उतरली. त्यांचे स्वागत करण्यासाठी आलेला जमाव, सैनिक, घरातील सदस्य आणि शूर्पणखा पाहून तिला आश्चर्य वाटलं. शूर्पणखा जखमी चेहऱ्याने दात विचकून हसत होती. ती मातेवर थुंकली आणि म्हणाली की हा तिने घेतलेला सूड होता. भांबावून गेल्यासारखे चालत माता एका मोठ्या प्रवेशद्वारातून मोकळ्या जागेत, तिथून एका बंदिस्त बागेत गेली. तिने स्वतःला सावरले होते. ती आश्रय शोधण्याचा विचार करीत होती. बागेच्या दूरच्या बाजूला तिला मोठा अशोक वृक्ष दिसला. तो तिला बोलावत आहे असे तिला वाटले होते. ती त्या वृक्षाखाली बसली. तिची पाठ तिने बुंध्याला टेकवली. जणू काही तिने स्वतःला त्या वृक्षात सुरक्षित केले होते. भयानक दिसणाऱ्या स्त्री राक्षसांनी तिला घेरले होते. एक राक्षसीने तिच्यासाठी फळांनी भरली टोपली आणि पाणी आणले. सर्व राक्षसींमध्ये ती एक अशी राक्षसी नव्हती, फक्त तिच्या डोळ्यात दया डोकावत. तुला तहान लागली असेल राजकुमारी सीता, पाणी पी, काही फळे खा. सीता भरपूर पाणी प्याली आणि ध्यानात बसली. तिचे मन धूसर होऊ लागले. तिला स्वतःला सावध राहण्यासाठी झगडावे लागत होते. तिला श्रीरामांशी आवश्यकता होती, त्यामुळे त्यांना कळले असते की तिचे काय झाले, ती कुठे आहे. त्यांच्या नावाचा जप करत तिने प्रयत्न केला, पण त्यांचे अस्तित्व किंवा प्रतिसाद तिला जाणवला नाही. पूर्वी जेव्हा जेव्हा त्यांना साथ घातली होती तेव्हा ताबडतोब त्यांचे आधार देणारे प्रशांत अस्तित्व तिच्या भावनांना शांत करत असे. ती तिची मनस्थिती स्थिर ठेवण्यासाठी, अत्यंत वाईटाच्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी झगडत होती. तिने जेव्हा त्याने मारलेल्या हाका ऐकल्या तेव्हा त्याला काहीतरी झाले असेल. कदाचित तो मरण पावला असेल, म्हणून तिला त्याचे अस्तित्व जाणवेनासे झाले आहे. पण नाही, तिने स्वतःची समजूत काढली. मृत्यू देखील त्यांना वेगळे करू शकत नाही. खूप तास गेले. माता रामाच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी धडपड करत होती. रात्र झाली तरी सुद्धा ती जागेवरून हलली नाही. त्या दयाळू स्त्री राक्षसीने पुन्हा अन्न व पाणी आणले, पण मातेने नकार दिला. तिच्या लक्षात आले होते की ती तेथे पोहोचल्यावर जे पाणी प्याली होती ते दूषित होते. त्यामुळे तिचे मन धूसर झाले होते. तिला स्वतःला काही खाण्यापिण्यापासून दूर ठेवावे लागेल, तेवढे तिला माहित होते. रात्री तिची दारुण निराशा आणखी वाढली. तिने पार्वती मातेला हाक मारली. श्रीराम आता तिच्या पोहोचे बाहेर असल्याने तिला मार्गदर्शन करू शकणारी अशी फक्त आता पार्वती माता होती. तिच्या अस्तित्वाच्या गाभ्यातून मातेने तिला साथ घातली. आता आपण इथेच थांबूया. पुढे काय घडलं ते पुढच्या भागात बघूया. आता आपल्या हे लक्षात आलंय की रावणाने सीतेला पळवून नेले नसून सीता आपणहून त्याच्याबरोबर त्याच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आणि तिथली सगळी गुप्त माहिती काढण्यासाठी आणि त्याच्या मनाचं खच्चीकरण करण्यासाठी स्वतःहून त्याच्याबरोबर गेली, की ज्यामुळे श्रीरामांना रावणावरती विजय मिळवणे शक्य होणार होते. तसंच पाण्यात किती शक्ती आहे हे आपण दुसऱ्यांदा पाहतोय. सकारात्मक शक्ती आहे, तशीच ती नकारात्मक पण शक्ती आहे. जसं सीतामाता पाणी प्यायच्या दूषित पाणी प्यायल्यामुळे
तिच्यावरती काय परिणाम झाला ते आपण बघितलंय. आता आपण ध्यान करूया. मॅडम, तुम्ही संगीत लावताय? हो हो. सगळ्यांनी आरामात बसायचंय, सुखासनात बसायचंय. हाताची बोट अशी एकमेकात गुंफायची आहे. हात अलगद मांडीवर ठेवायचे. मांडी घालून बसू शकता किंवा खुर्चीवर बसला असाल तर पायाची घोट्याजवळ अडी घालायची आहे आणि दोन्ही डोळे अलगद बंद करायचे आणि आपला प्रत्येक श्वास कसा चाललाय हे फक्त साक्षी भावाने पाहायचंय. येणारा श्वास, जाणारा श्वास. ध्यानाला बसल्यानंतर कुठलाही मंत्र नाही, जप नाही, देवाची मूर्ती नाही. देवी देवतांचं, गुरुचं नामस्मरण नाही. फक्त आपण आणि आपला हा नेहमीचा श्वास. येणारा श्वास, जाणारा श्वास. बाकी सगळं शांत, प्रशांत, प्रसन्न आणि प्रफुल्लित. मॅडम, आवाज थोडा वाढवा. आपण हे मंद मधुर संगीत ऐकतो आहोत. संगीत ऐकल्याने आपल्या डोक्यात 100 विचार असतील, आपण संगीताच्या एकाच विचारावरती येतो आणि एकावरून शून्यावरती जाणं आपल्याला सोपं जातं. हे आणखीन सोपं जाण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या भोवती एक व्हर्च्युअल पिरॅमिड उभा केलेला आहे. त्याच्या शाही कक्षात बसून, एक तृतीयांश उंचीवरती बसून आपण सगळे ध्यान करतो आहोत. आना पान सती पिरॅमिड ध्यान. कृपया अगदी आरामात बसा, सुखासनात बसा. आपला प्रत्येक श्वास पहा. मनात आलेल्या विचारांना सोडून दे. पुन्हा श्वासावरती या. देवाने मॅडमने लावलेल्या संगीतात
तर ज्ञानात येणारा श्वास, जाणारा श्वास, बाकी सगळं शांत, प्रशांत, प्रसन्न आणि प्रफुल्लित. आता आपला प्रत्येक श्वास जाणवतोय, त्यामुळे आपल्या मनातले सगळे विचार नाहीसे झालेले आहेत. आपलं मन विचार शून्य झालेलं आहे आणि ती दिव्य विश्वशक्ती ब्रह्मरंध्रातून प्रवेश करून आपल्या शरीरात वाढायला लागलेली. चैतन्याचा प्रवाह प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या शरीरातल्या लाखो पेशी शक्तीचा साठा हळूहळू करतायत आणि जसं जसा साठा वाढतोय तसं आपल्याला शांत वाटतंय, प्रसन्न वाटतंय, प्रफुल्लित वाटतंय. त्याचा अनुभव घ्या, आनंद लुटा. जस्ट एन्जॉय. येणारा श्वास, जाणारा श्वास. फक्त एवढंच. हा आपला नेहमीचा श्वास, हाच आपला गुरु आहे. त्या गुरुच्या पायापाशी बसून लीन होऊन आपण आपल्या श्वासात विलीन झालो आहोत. आपण विसरून गेलो आहोत हे बाहेरचं जग, आपलं शरीर, आपली कामं, आपलं कुटुंब, समाज, सगळं सगळं विसरून आपण वाहत चाललो आहोत आपल्या श्वासाबरोबर. हा श्वासच आपला गुरु आहे.
आपलं सगळ्यांचं ध्यान खूप छान चाललंय. आपण विश्वविनोद आपली स्वामी आपली वडील आपलं कुटुंब आणि आपण सर्व ध्यानात खोल खोल चाललो आहोत. येणाऱ्या अनुभवांचं स्वागत करतो आहोत. आनंद घेतो आहोत. प्रत्येक श्वासाची जाणीव झाल्यामुळे आता आपलं मन पूर्ण संपूर्ण रिकाम झालेलं आहे. विचार शून्य झालेला आहे. आणि दिव्य चैतन्य शक्ती विचार करतो. शुद्ध केलं त्यामुळे आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याचा अनुभव मिळतो, आनंद मिळतो. रोज नियमित ध्यान केल्याने आपल्या मनाची एकाग्रता वाढली आहे. स्मरणशक्ती चांगली झाली आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे. जे करू त्याचा आनंद होतोय. भौतिक पसरतोय. आनंद आणि प्रेम असल्यामुळे ते आपल्यातले संबंध आपोआप चांगले झालेले आहेत. आनंद घेत आणि आनंद घेत आणखी आणि मग हळूच ध्यानातून बाहेर निघूया. आता सगळ्यांनी हळूहळू ध्यानातून बाहेर येतोय. डोळे बंदच असू द्या. मी आकडे मोजतो. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. हळूहळू आपल्या डोळ्यांची दोन्ही हातांची बोटं मोकळी करायची आहे आणि दोन्ही तळहात मोकळे झाले की ते आपल्या डोळ्यांवर ठेवायचे. हात असे ठेवायचे की बाहेरचा प्रकाश आपल्या डोळ्यातनं यायला नकोय. आपलं सगळ्यांचं ध्यान उत्तम झालेलं आहे. भरपूर शक्ती मिळाली आहे. ते आपण पुन्हा एकदा साठवून घेऊया. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. हळूहळू डोळ्यांची उघडझाप करत खाली पाहत आपण डोळे उघडायचे आणि हात खाली आणायचे आणि मग हळूच डोळे उघडायचे. आपलं सगळ्यांचं ध्यान खूप छान झालं. पत्री सरांनी आपल्याला हे सोपं पण अत्यंत परिणामकारक ध्यान दिलंय. त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देऊया. टाळ्या अशा वाजवायच्या. थँक्यू.
थँक्यू सर. कोणाला काही विचारायचं सरांना?